नमस्कार शिक्षक बंधूंनो. आपल्याला अशा सूचना आलेल्या आहेत की 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्याची ऑनलाईन माहिती भरायची. त्याचबरोबर त्या अनुषंगाने आपल्याला युडायसमध्ये पण माहिती भरायची आहे. जसं की आपण विद्यार्थ्याची हाजरी भरत असताना युडायसमध्ये ऑप्शन निवडलं होतं की त्यांची जी हाजरी आपण भरतो ती जनरल आपण रजिस्टर वापरतो. त्यांची जी हाजरी भरतो आपण ती जनरली रजिस्टर वापरून भरतो असं आपण दर्शवलेलं आहे. परंतु आपल्याला तिथे आता बदल करायचा आहे आणि तिथे आपल्याला आपण इलेक्ट्रॉनिकली माहिती भरतो असं आपल्याला नोंदवायचं आहे. त्याचबरोबर शिक्षकाची जी माहिती भरतो आपण तिथे पण आपल्याला तेच नोंदवायचं आहे की त्यांची इलेक्ट्रॉनिकली माहिती भरतो. कारण आपण आता ऑनलाईन अटेंडन्स त्यांची भरत आहे स्विफ्ट चॅट ॲपच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आपल्याला तिथे आता सांगायचं आहे की आम्ही जी माहिती भरत आहे ती इलेक्ट्रॉनिकली भरत आहे असं ऑप्शन सिलेक्ट करायचं. बघा मग त्याच्यासाठी काय करायचं किंवा ती प्रक्रिया कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे. मग आपल्याला कुठे बदल करायचा किंवा कुठे ती माहिती अपडेट करायची हे यामध्ये आपण सविस्तर पाहू. हे सहज आणि सोप्या पद्धतीने आपण काही क्षणातच करू शकतो. बघा त्याच्यासाठी असं काही मोठं काही काम करावं लागणार नाही. त्याच्यासाठी आपण सरळ सरळ काय करायचं की आपल्या मोबाईलच्या किंवा पी सीच्या एका ब्राउझरमध्ये जायचं. जसं की मी गुगल क्रोममध्ये घेतलं. बघा आपण आपल्या मोबाईलचं एक ब्राउझर निवडायचं आहे. इथे पाहू शकता मी माझं हे गुगल क्रोम आहे. तर याच्यावर क्लिक करून हे ॲप ओपन करत आहे. ओपन केल्याच्या नंतर मला इथं गुगलमध्ये सर्च करायचं आहे युडॅश म्हणून आणि युडॅशच्या होम पेजला जायचं. बघा युडॅश प्लस आणि युडॅशचं जे होम पेज आहे इथे पाहू शकता तुम्ही की udasplus.gov.in इथे आपल्याला क्लिक करून या पेजवर जायचं आणि गेल्याच्या नंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. बघा आपण हे ओपन करत असताना सुरुवातीला आपल्याला होम पेजवर जायचं आहे. मग त्याच्यासाठी एक ऑप्शन इथे आपण पाहू शकतो उजव्या साईडला दिलेलं आहे की लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स. मग इथे आपण क्लिक करायचं म्हणजे आपल्यासमोर जे सर्व मॉड्यूल आहेत ते ओपन होतील. मग त्याच्यासाठी क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतो की माझ्यासमोर ह्या अशा पद्धतीचं युडॅशचं होम पेज आलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की सर्व मॉड्यूलबद्दल माहिती दिलेली आहे. जसं की इथं स्कूल डायरेक्टरी आणि युजर मॅनेजमेंट दिलेलं आहे. इथे प्रोफाईल आणि फॅसिलिटी आहे. इथं टीचर मॉड्यूल आहे. इथं स्टुडंट मॉड्यूल आणि खाली रिपोर्ट मॉड्यूल आहे. अशा पद्धतीने हे जे मॉड्यूल आहेत तर हे दिलेले आहे. आपल्याला आता जे काम आहे किंवा आपल्याला जे काम करायचं किंवा जिथं काम करायचं ते म्हणजे इथे आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी. तुम्ही पाहू शकता हे जे आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी इथे आपल्याला काम करायचं. मग याच्यावर क्लिक करायचं आपल्याला आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं लॉग इन करायचं. लॉग इन करण्यासाठी काय तर आपल्याला आपल्या शाळेचा युडॅश नंबर टाकायचा इथे खाली इथे पासवर्ड आणि त्याच्या खाली आपण कॅप्चा कोड टाकून सहज लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर हे आपल्यासमोर अशा पद्धतीचे ऑप्शन येतील. आता हे ऑप्शन आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो इथं आपल्या पुढं 4 ऑप्शन आलेले आहेत. डाउनलोड प्रीफिल्ड DCF, पुढं आहे प्रोफाईल फॅसिलिटी, नंतर आहे टीचर आणि खाली स्टुडंट. तर आपल्याला हे खालचे जे 2 आहेत तर याच्यावर काही काम नाही. आपलं काम जे आहे तर या वरच्या 2वर आहे. हे एक आणि हे एक. मग बघा आता काय करायचं आपल्याला सर्वात आधी आपल्याला आपला जो DCF आहे म्हणजे डेटा कॅप्चर फॉर्मॅट हा डाउनलोड करायचा आणि आपण त्याच्यामध्ये काय मार्क केलं होतं स्टुडंट अटेंडन्स आणि टीचर अटेंडन्स हे पाहायचं आहे. मग हे पाहण्यासाठी काय करायचं आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि हे डाउनलोड करायचं. बघा आता मी इथे क्लिक करतो आणि डाउनलोड करतो. मग याच्यावर क्लिक करून डाउनलोड केल्याच्या नंतर माझ्यासमोर ती फाईल ओपन होईल. जर तुमच्यासमोर फाईल ओपन झाली नसेल तर आपण पाहू शकतो इथे उजव्या साईडला 3 डॉट दिलेले आहेत. याच्यामध्ये जायचं आणि याच्यामध्ये आपल्या डाउनलोड झालेली फाईल डाउनलोड फोल्डरमध्ये दाखवेल. तिथून आपल्याला डाउनलोडमधून ती ओपन करायची. इथे पाहू शकता मी इथे डाउनलोडवर आलो आणि इथे क्लिक करून मला ती फाईल ओपन करायची. जसे की जर तुम्ही PC वापरत असाल तर त्याच्यावर डायरेक्ट कंट्रोल जे दाबलं तर तुमच्यासमोर ती डाउनलोड केलेली फाईल ओपन होईल. आता इथे पाहू शकता तुम्ही की ही फाईल ओपन झालेली आहे. ही इथे फाईल दाखवत आहे. मला ही फाईल ओपन करायची. मग फाईल ओपन करण्यासाठी सरळ सरळ या फाईलवर आपण क्लिक करूया आणि फाईल ओपन करू. आता फाईल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला खाली सर्च करायचं आहे. बघा सर्वात खाली दिलेलं आहे. आपण उजव्या साईडला पाहू शकतो काही पॉईंटचे नंबर दिलेले. त्या पॉईंटनुसार जर आपण खाली शोधत आलो तर आपल्याला 1.55.15 हा जो नंबरचा पॉईंट आहे तर इथं आपल्याला दाखवलेले स्टुडंट अटेंडन्स कॅप्चर्ड म्हणजे आपण स्टुडंट अटेंडन्स कोणत्या पद्धतीने भरतो. बघा आता इथे माझं ऑप्शन आहे ते मी इथे आधी भरलेलं आहे अटेंडन्स रजिस्टर
आणि टीचरच्या बाबतीत पण टीचर अटेंडन्स कॅप्चर्ड आहे, इथे पण मी अटेंडन्स रजिस्टर भरलेलं आहे, परंतु मला आता हाच बदल करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं काम आपलं काय, हा. तर आपल्याला इथे आपण इथे समोर पाहू शकतो, आपल्यासमोर 3 ऑप्शन आहेत. 1 नंबरचं अटेंडन्स रजिस्टर आहे, 2 नंबरचं इलेक्ट्रॉनिकली आणि 3 नंबरचं बायोमॅट्रिक. सध्या तरी आपल्याकडे बायोमॅट्रिक उपलब्ध नाही, म्हणून आपण बायोमॅट्रिक भरू शकत नाही. परंतु आता आपल्याकडे अटेंडन्स रजिस्टर आहे आणि दुसरं आहे इलेक्ट्रॉनिकली. तर आपल्याला इथे बदलून आता इलेक्ट्रॉनिकली हे ऑप्शन घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, आता हे आपण PDF मध्ये आपण आधी भरलेली माहिती पाहिली, आपल्याला परत त्याच पेजवर आपल्या वापस यायचं. म्हणजे आपण जिथून ही डाउनलोड केली फाईल तिथे. आणि आता इथे परत आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आता 2 नंबरचं जे ऑप्शन आहे हे इथे, तर इथे क्लिक करायचं आहे. कुठे, हे प्रोफाईल अँड फॅसिलिटी, आणि याच्यावर क्लिक करून आपल्याला हे प्रोफाईल फॅसिलिटीचं पेज ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आपण पाहू शकतो अशा पद्धतीचं आपल्याला इंटरफेस दाखवलं. वर शाळेचं नाव आणि खाली डाटा कॅप्चर फॉर्मॅट, इथे पाहू शकता डाटा कॅप्चर फॉर्मॅट, आणि त्याच्या पुढे काही नंबर दिलेले. आता हे नंबर म्हणजे काय, जे आपण माहिती भरलेली आहे शाळेची ते पॉईंट आहेत, त्या पॉईंटनुसार आपण माहिती भरली. जसं की 1.1, मग 1.1 ते 1.23, नंतर पुढं असे पॉईंट आहेत. तर याच्यानुसार आपण माहिती भरली. मग आपली जी माहिती होती, आपण स्टुडंट अटेंडन्स कॅप्चर्ड, ही कोणत्या पॉईंटवर होती, तर आपण तिथे पाहिलं होतं 1.55 ते 1.20 याच्या दरम्यान 1.55.15 इथे होती. म्हणजे सरळ सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला इथे काय करायचं, हे जे दिसते 1.55.1 याच्यावर क्लिक करायचं आणि ते ऑप्शन आपल्यासमोर ओपन करायचे. हे बघा, मी क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे ऑप्शन माझ्यासमोर सिलेक्ट झाले. आता हे आपण इथे यस नो केलेलं आहे, आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये खाली आलं 15 नंबरला आपण पाहू शकतो 1 पॉईंट दिलेला आहे आपल्यासमोर, स्टुडंट अटेंडन्स कॅप्चर्ड, आणि समोर ऑप्शन दिलेले आहेत कशा पद्धतीने आपण स्टुडंट अटेंडन्स कॅप्चर केली. हे पहा, मी यापूर्वी जे स्टुडंट अटेंडन्स कॅप्चर्ड याचं जे ऑप्शन आहे, तर ते मी अटेंडन्स रजिस्टर केलं होतं. आणि खाली त्याच्या खाली आपण पाहू शकतो टीचरचं पण आहे, ते पण मी सेम केलं होतं. परंतु आता आपल्याला हे ऑप्शन बदलून काय करायचं, याच्यामध्ये बदल करायचे. कुठं कुठं हे एक 15 नंबरचं ऑप्शन आणि 16 नंबरचं ऑप्शन याच्यामध्ये बदल करायचे. मग काय बदल करायचे, तर आपल्याला हे अटेंडन्स रजिस्टर आहे त्याच्या जागी इलेक्ट्रॉनिकली असं करायचं आहे, आणि खालच्या ऑप्शनमध्ये पण आपल्याला इलेक्ट्रॉनिकली असं करायचं आहे. आणि नंतर काय करायचं, आपल्याला ही माहिती सेव्ह करायची. मग आता मी हे केलेलं आहे, मला इथं खाली यायचं आणि खाली येऊन ही माहिती आपल्याला सेव्ह करायची. मग हे सेव्ह जे बटन आहे त्यावर क्लिक करून आपण ही माहिती सेव्ह करू शकतो. आणि हे इथं आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये दाखवेल की आपण ही जी माहिती आहे ती सेव्ह केलेली. आपण पाहू शकतो उजव्या कोपऱ्यामध्ये एक डायलॉग बॉक्स आलेला आहे, स्कूल सेफ्टी डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली. तर ही आपली माहिती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. आणि आपण पाहू शकतो खाली पुन्हा जर आपण आलं आणि 15 नंबरला पाहिलं तर आपले आता इथे 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही इलेक्ट्रॉनिकली, आणि खाली पण इलेक्ट्रॉनिकली. या अशा पद्धतीने माहिती आपल्याला भरायचे आणि अपडेट करायचे. अशा पद्धतीने हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.